नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक एक चांगला नियोजक कशा प्रकारे आहे किंवा टीचर ॲज अ प्लॅनर म्हणजे शिक्षकाला नियोजनाची नेमकी का आवश्यकता आहे किंवा शिक्षक एक चांगल्या प्रकारचं नियोजन कशा प्रकारे करू शकतो, कोणकोणत्या गोष्टींचं नियोजन त्याला करायचं असतं, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर या सुरुवातीला पहिला जो व्हिडिओ आहे, या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकाला नियोजनाची नेमकी आवश्यकता का आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे शिक्षक म्हणून त्याला जे काही विविध प्रकारचं कार्य करावं लागतं, हे सर्व प्रकारचं कार्य करत असताना नियोजन करणं किती गरजेचं आहे किंवा किती महत्त्वाचं आहे याविषयीची माहिती आपण आता बघूया. तर शिक्षक असू द्या किंवा कुठलाही व्यक्ती असू द्या, त्याला एक चांगला नियोजक होता येणं फार गरजेचं आहे. म्हणजे कारण कुठलाही आपण व्यवसाय जेव्हा करतो, कुठलाही उद्योगधंदा करतो, तेव्हा त्या प्रत्येक व्यवसायाचं, त्या प्रत्येक धंद्याचं किंवा प्रत्येक उद्योगाचं किंवा कुठलीही नोकरी असेल, सर्व्हिस असेल, त्या प्रत्येकामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आवश्यक असते, ती म्हणजे चांगलं नियोजन असणं गरजेचं आहे. कारण चांगल्या नियोजनाशिवाय किंवा कुठल्याही प्रकारच्या कार्याला नियोजन असणं गरजेचं आहे. कारण नियोजनाशिवाय केलेले कोणतेही कार्य हे अयशस्वी होण्याचा धोका जास्त असतो. म्हणजे एखादा उद्योग असेल, एखादा व्यवसाय असेल, धंदा असेल, नोकरी असेल, सर्व्हिस असेल, ती जर आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जायची असेल किंवा त्याला जर आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल किंवा आपली भरभराट करून घ्यायची असेल, त्या व्यवसायाची भरभराट करायची असेल, तर त्या व्यवसायासंदर्भातलं असणारं नियोजन जे आहे, ते नियोजन अतिशय उत्तम प्रकारे केलं जाणं गरजेचं आहे. आणि मग शिक्षण हा तर अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण शिक्षण ही व्यक्तीच्या जीवनातली अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि मग ह्या शिक्षणाचं नियोजन करणारा जो महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे शिक्षक. आणि म्हणून त्या शिक्षकाला देखील अतिशय उत्तम प्रकारे एक चांगला नियोजक म्हणून त्याला कार्य करणं गरजेचं असतं. आणि मग त्याला कोणकोणत्या गोष्टींचं नियोजन करावं लागतं हे आपण बघणारच आहोत. परंतु त्यापूर्वी त्याला नियोजन करण्याची नेमकी आवश्यकता का आहे, गरज का आहे, ह्याविषयीची माहिती आपण बघूया. जसं आपण म्हणलं की नियोजनाशिवाय आपण जर कोणतंही कार्य केलं तर ते अयशस्वी होण्याचा धोकाच फार जास्त असतो. आणि त्या संदर्भात म्हणजे नियोजनाच्या संदर्भात विनोबा भावे जे आहेत ते आपले, त्या विनोबा भावेंनी सुद्धा एक वाक्य इथं म्हटलेलं आहे बघा, की कोणत्याही गोष्टीचं नियोजन करताना लाख वेळा विचार करावा. म्हणजे कुठलीही गोष्ट असेल, कुठलंही कार्य असेल, त्या कार्याचं, त्या गोष्टीचं नियोजन करताना नियोजन करण्यापूर्वीच काय करा, लाख वेळा विचार करा. म्हणजे अनेक वेळा विचार करून चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न करा. परंतु एकदा केलेलं नियोजन जे आहे ते लाखो प्रयत्न करून कृतीद्वारे यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे नियोजन करण्यापूर्वीच लाख वेळा विचार करा आणि लाख वेळा विचार करून एक चांगलं नियोजन तयार केल्यानंतर ते नियोजन कृतीत आणण्यासाठी काय करा, प्रयत्न करा. कारण कृतीशिवाय नियोजनाला अर्थ नसतो. म्हणजे नुसतं चांगलं, अत्यंत चांगलं नियोजन केलंय, खूप चांगलं नियोजन केलं आणि प्रत्यक्ष कृती जर त्याची केली नाही, अंमलबजावणी जर केली नाही, तर त्या नियोजनाला काय अर्थ राहील का किंवा ते नियोजन काय उपयोगाचं होईल का, तर नाही. आणि त्यामुळं काय गरजेचं आहे, तर त्या नियोजनाला कृतीची जोड असणं गरजेची आहे, प्रयत्नांची जोड असणं गरजेचे आहे. कारण जेवढं चांगलं नियोजन केलं तेवढेच चांगले प्रयत्नही करणं गरजेचं आहे, कृती देखील करणं गरजेचं आहे. आणि म्हणून विनोबा भावेंचं म्हणणं आहे की कोणत्याही गोष्टीचं नियोजन करत असताना अनेक वेळा विचार करा, लाख वेळा विचार करा, परंतु एकदा केलेलं नियोजन जे आहे ते नियोजन कृतीद्वारे लाखो प्रयत्न करून ते कृतीद्वारे यशस्वी करण्याचा प्रयत्न देखील आपण केला पाहिजे. त्यानंतर आणखीन एक विधान या ठिकाणी दिलं आहे बघा, की एक चिनी म्हण आहे आणि त्या चिनी म्हणीचा मराठीमध्ये जर आपण अनुवाद बघितला तर तो अनुवाद काय आहे बघा, जर तुम्हाला काही महिन्यांची तरतूद करावयाची असेल तर काय करा, धान्य पेरा. म्हणजे जर तुम्हाला काही महिन्यांची तरतूद करायची असेल, म्हणजेच नियोजन करायचं असेल, तर काय करा, धान्य पेरा असं म्हटलंय. म्हणजे 1 महिना, 2 महिने, 6 महिन्याचं नियोजन जर आपल्याला नियोजन करायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे, धान्य पेरलं पाहिजे. काही वर्षांची तरतूद करायची असेल तर काय करा, फळझाडे लावा, फळझाडे किंवा वृक्ष लागवड करा. म्हणजे अनेक वर्षांची तरतूद जर आपल्याला करायची असेल
तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, झाडं लावणं गरजेचं आहे, वृक्ष लावणं गरजेचं आहे, फळझाडं लावणं गरजेचं आहे. कारण ती झाडं या वर्षी लावल्यानंतर कदाचित वर्षांनी 2 वर्षांनी त्याला फळं येतात आणि अनेक वर्ष ती फळं आपल्याला देत राहतात. म्हणजे भरपूर वर्षांची आपल्याला जर तरतूद नियोजन करायचे असेल तर फळझाडे लावा. आणि कायमस्वरूपी भविष्याची तरतूद करायची असेल तर माणसे पेरा. माणसे पेरा याचाच अर्थ काय, माणसांना शिक्षण द्या. म्हणजे जर आपल्याला फक्त काही महिन्यांची नाही, फक्त काही वर्षांची नाही, तर कायमस्वरूपी भविष्याची जर आपल्याला तरतूद करायची असेल तर काय करणं गरजेचं आहे, माणसं पेरली पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे, माणसांना शिक्षित केलं पाहिजे, सुशिक्षित केलं पाहिजे, त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. कारण शिक्षणानंच माणूस सुसंस्कृत, शहाणा किंवा रोजगारयुक्त होऊ शकतो, कौशल्ययुक्त होऊ शकतो आणि राष्ट्राची प्रगती करू शकतो. म्हणून काय करणं गरजेचं आहे, भविष्याची कायमस्वरूपी तरतूद करायची असेल तर माणसांना शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि मग शिक्षण ही काय आहे, राष्ट्राची नियोजनपूर्वक केलेली कायमस्वरूपी गुंतवणूक आहे. म्हणजे शिक्षण ही सुद्धा एक प्रकारची गुंतवणूक आहे, कायमस्वरूपी गुंतवणूक आहे. कारण शिक्षणावर खर्च होणारा पैसा, त्याच्यामधून मिळणारं आउटपुट जे आहे, फलित जे आहे, फळ जे आहे, ते लगेच जरी मिळणार नसलं तरी 10 वर्षानं 15 वर्षानं ते मिळणार आहे आणि ते कायमस्वरूपी मिळणार आहे. आणि म्हणून असं म्हटलंय की शिक्षण ही राष्ट्राची नियोजनपूर्वक केलेली कायमस्वरूपी गुंतवणूक आहे. आणि या शिक्षणातील अभ्यासविषयक किंवा अभ्यासेतर कार्यक्रमांचे नियोजन करण्याची जी काही जबाबदारी आहे, ती नियोजन करण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर शिक्षकाची आहे. म्हणून शिक्षणाकडं जर राष्ट्रीय गुंतवणूक म्हणून जर पाहिलं जात असेल तर त्या शिक्षणामधलं अभ्यासविषयक कार्यक्रम असतील, अभ्यासेतर कार्यक्रम असतील, ह्या सर्वांचं नियोजन करण्याची जबाबदारी कोणावर असते, तर शिक्षकावर असते. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, तर चांगले नियोजन करणारा शिक्षकच यशस्वी आणि आदर्श शिक्षक होतो. म्हणजे जो शिक्षक चांगले नियोजन करतो, चांगला नियोजक असतो, तोच एक यशस्वी शिक्षक होऊ शकतो, आदर्श शिक्षक होऊ शकतो. म्हणून ते म्हणलंय बघा की काही महिन्यांची तरतूद करायची तर धान्य पेरा, काही वर्षांची तरतूद करायची तर फळझाडे लावा, आणि कायमस्वरूपी तरतूद करायची असेल तर माणसं पेरा, माणसांना शिक्षण द्या. म्हणजे अशा पद्धतीनं नियोजनाचं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे या विधानावरून आपल्याला लक्षात येईल. आणि मग शिक्षण ही तर राष्ट्रीय गरज आहे, राष्ट्रीय गुंतवणूक आहे, आणि म्हणून त्याचं नियोजन करणं तर फारच महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या शिक्षणाचं नियोजन करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक. आणि म्हणून या शिक्षकाला देखील अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करणं फार गरजेचं आहे. आता या शिक्षकाला मग नियोजनाची का आवश्यकता आहे, ती आवश्यकता आता आपण बघूया. तर त्यातलं पहिलं मुद्दा आहे बघा की शिक्षणाची ध्येये आणि उद्दिष्टे समर्थपणे साध्य करण्यासाठी शिक्षकाला नियोजनाची आवश्यकता आहे. म्हणजे शिक्षकाला नियोजनाची का आवश्यकता आहे, तर पहिली गोष्ट आहे की शिक्षणाची ध्येय आणि उद्दिष्टे समर्थपणे जर साध्य करायची असतील तर शिक्षकाला नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं शिक्षण असू द्या, मग अगदी ते पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत किंवा व्यावसायिक शिक्षणापर्यंत प्रत्येक शिक्षणाची ध्येय आणि उद्दिष्टे ठरलेली आहेत. आणि ती ध्येय आणि उद्दिष्टे जर आपल्याला योग्य प्रकारे साध्य करायची असतील, समर्थपणे साध्य करायची असतील, तर त्या प्रत्येक स्तरावरच्या शिक्षणाचं नियोजन हे उत्तम प्रकारे करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे नियोजन उत्तम प्रकारे करून ठरलेली उद्दिष्टे जी आहेत ती उद्दिष्टे आणि ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षकाला चांगलं नियोजन करणं गरजेचं आहे. कारण आपण असं म्हणतो की शिक्षणामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. शिक्षणातून विद्यार्थ्यांचा चांगला विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना परिपूर्ण ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, परिपूर्ण त्या विषयाची, त्या शिक्षणाची माहिती झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर अध्ययन आणि अध्यापनाची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रभावी झाली पाहिजे, परिणामकारक झाली पाहिजे, सोपी झाली पाहिजे, सुलभ झाली पाहिजे, सुकर झाली पाहिजे. म्हणजे सर्वांगीण विकास विद्यार्थ्याचा झाला पाहिजे. विद्यार्थ्याला सर्व बाबींचं ज्ञान मिळालं पाहिजे, कौशल्य त्याला प्राप्त झालं पाहिजे. आणि शिक्षकाची आणि विद्यार्थ्याची अध्ययन अध्यापनाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया साधी, सोपी, सुलभ, सुकर करणं गरजेचे आहे. आणि हे सर्व करण्यासाठी शिक्षणानं काही ध्येय आणि उद्दिष्ट ठरवलेली असतात. म्हणजे शिक्षणाची काही ध्येय आणि उद्दिष्टे ठरवलेली असतात. आणि ही ध्येय आणि उद्दिष्टे जर
प्रत्यक्ष आपल्याला अंमलात आणावायचे असतील, ही जर प्रत्यक्ष आपल्याला साध्य करायचे असतील, तर त्यासाठी उत्तम प्रकारे नियोजन करणं गरजेचं आहे. आणि हे नियोजन शिक्षकाला करावं लागतं आणि म्हणून शिक्षकाला नियोजनाची आवश्यकता आहे. म्हणजे दररोजचा दैनंदिन अध्यापन करणं असू द्या, एखाद्या घटकाचं अध्यापन करणं असू द्या, किंवा वर्षभर अध्यापन करणं असू द्या, किंवा इतर प्रकारचे उपक्रम असू द्या, सर्व प्रकारच्या उपक्रमामधून, सर्व प्रकारच्या अध्यापनामधून शिक्षणाची नेमकी कोणती ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करायची आहेत आणि त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, ह्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन शिक्षकाचं जर असेल तर त्या शिक्षकाचं कार्य हे उत्तम प्रकारे घडू शकतं. म्हणजे अगदी एक साधं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया की प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये जर प्रायोगिक कौशल्य विकसित करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा शिक्षकाला नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणजे विज्ञानासारखा विषय आहे आणि त्या विज्ञानासारख्या विषयामधून आपल्याला विद्यार्थ्यांच्या अंगी प्रायोगिक कौशल्य यावं हे जर उद्दिष्ट आपण ठेवलेलं असेल तर ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मग मला कोणता प्रयोग करायचा आहे, त्यासाठी कोणतं साहित्य लागेल, तो प्रयोग किती वेळ करावा लागेल, मग तो मला वर्गामध्ये प्रयोग दिग्दर्शनाच्या माध्यमातून करायचा आहे का विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेमध्ये घेऊन जाऊन तो प्रयोग करायचा आहे. मग विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेमध्ये घेऊन प्रयोग करायचा असेल तर मग किती विद्यार्थ्यांची बॅच मला प्रयोगशाळेमध्ये घेऊन जावं लागेल, कोणत्या वर्गासाठी हा प्रयोग करायचा आहे, कोणत्या इयत्तेसाठी करायचा आहे. म्हणजे सर्व प्रकारचं नियोजन त्या शिक्षकाला करावं लागेल, तेव्हाच हे उद्दिष्ट जे आहे हे उद्दिष्ट आपल्याला साध्य करता येईल. म्हणजे साधी गोष्ट आहे, एक उदाहरण छोटंसं तुम्हाला सांगितलं की प्रायोगिक कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी एवढ्या सर्व प्रकारचं नियोजन शिक्षकाला करणं गरजेचं आहे, तरच ते कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये येऊ शकतं. आणि मग शिक्षणाची ध्येय आणि उद्दिष्टे तर एकच नाही, अनेक प्रकारची आहेत आणि ही सर्व उद्दिष्टे जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं साध्य करायची असतील तर शिक्षकाला नियोजन केल्याशिवाय पर्याय नाही, त्याला नियोजनाची आवश्यकता आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे बघा की अध्यापन आणि अध्यापनेतील कार्यातील समन्वय साधण्यासाठी शिक्षकाला नियोजनाची आवश्यकता आहे. म्हणजे अध्यापन कार्य आणि अध्यापनेतर कार्य असे दोन प्रकारचे जी कार्य आहेत, ह्या दोन्ही प्रकारच्या कार्यामध्ये जर आपल्याला म्हणजे शिक्षकाला जर योग्य प्रकारे समन्वय साधायचा असेल तर त्यासाठी त्याला नियोजन करणं आवश्यक आहे किंवा नियोजनाची गरज आहे. म्हणजे शिक्षक म्हटला की त्याचं अतिशय महत्त्वपूर्ण कार्य जर कोणतं असेल तर अध्यापन करणे, म्हणजे वर्गामध्ये जाऊन त्यांना शिकवणं. मात्र हे अध्यापन करणं म्हणजे नुसतं असं म्हणून चालणार नाही, तर ते अध्यापन करण्यासाठी मग अगोदर त्याला पाठाचन काढावं लागतं. पाठाचन काढत असताना मग त्या एका 30 मिनिटाच्या 40 मिनिटाच्या तासिकेमधून मला काय साध्य करायचं आहे, कुठल्या गोष्टीचं ज्ञान विद्यार्थ्याला झालं पाहिजे, कोणत्या प्रकारचं कौशल्य त्याला आलं पाहिजे, काय आकलन झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या शिक्षकाला ते पाठाचन तयार करावं लागतं. मग ही ठरलेली ध्येय उद्दिष्टे किंवा उद्दिष्टे जी ठरवलेली आहेत ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मला कोणत्या पद्धतीनं शिकवलं पाहिजे, कोणत्या प्रकारची शैक्षणिक साधनं वापरली पाहिजे, विद्यार्थ्यांचा सहभाग कशा प्रकारे घेतला पाहिजे, त्यांना कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजे, म्हणजे अशा सर्व प्रकारच्या गोष्टींचं नियोजन त्याला करावं लागतं. म्हणजे 1 तास जरी त्याला घ्यायचा असेल तरी एवढं सर्व प्रकारचं नियोजन त्याला करणं गरजेचं असतं. विद्यार्थ्याचं मूल्यमापन करायचं कसं करायचं हे सुद्धा त्याला ठरवावं लागतं. म्हणजे केवळ अध्यापनाचाच विचार केला आपण तर एवढं सगळं नियोजन त्याला करावं लागतं. आणि त्याचबरोबर अध्यापनेतर कार्यक्रमांचा तर जर आपण विचार केला तर मग अनेक उपक्रम त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे अगदी तुमची साधी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इथपासून ते त्या सामाजिक एखादं शिबिर असेल, शैक्षणिक सहल असेल, वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असेल, अशा सर्व प्रकारच्या उपक्रमांचं नियोजनसुद्धा शिक्षकाला करावं लागतं. म्हणजे वर्षभर चालणारे जे अनेक प्रकारचे उपक्रम आहेत त्या सर्व प्रकारचं नियोजन त्या शिक्षकाचं असणं गरजेचं आहे. तरच अध्यापनामध्ये आणि या अध्यापनेतर कार्यामध्ये समन्वय राखणं त्याला सोपं जाईल. कारण कुठल्या महिन्यामध्ये किती दिवस अध्यापन आपल्याला करायचं आहे आणि किती दिवसामध्ये आपल्याला ह्या अध्यापनेतर उपक्रम राबवायचे आहेत, किती वेळासाठी राबवायचे आहेत, कधी घ्यायचे आहेत, किती वेळ घ्यायचे आहेत, त्यासाठी कोणते पाहुणे आपल्याला लागणार आहेत किंवा कुठं जाऊन म्हणजे शाळेतच घ्यायचे आहेत का समाजामध्ये जाऊन घ्यायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन त्या शिक्षकाचं असणं गरजेचं आहे. तरच ह्या अध्यापन आणि अध्यापनेतर कार्यामध्ये त्याला समन्वय राखणं शक्य होईल, अन्यथा ते अशक्य आहे. म्हणून अध्यापन आणि अध्यापनेतर कार्य ह्या दोघांमध्ये समन्वय राखून जर दोन्ही गोष्टी समान पद्धतीनं आपल्याला चालवायच्या असतील
तर त्याच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. कारण आपण म्हणलं की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं हे जर शिक्षणाचं ध्येय असेल तर केवळ अध्यापनाच्या माध्यमातून आपल्याला तो सर्वांगीण विकास साधता येणार नाही. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अध्यापनेतर उपक्रम जे असतील ते अध्यापनेतर उपक्रमसुद्धा राबवणं पाहिजे. आणि मग त्यासाठी ह्या दोन गोष्टींमध्ये अध्यापन आणि अध्यापनेतर कार्य ह्या दोघांमध्ये योग्य समन्वय असला पाहिजे. कधी कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवायचे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी आपलं नियोजन जे आहे ते नियोजन चांगलं असलं पाहिजे तरच हे शक्य होईल. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे बघा की शरीरश्रम, वेळ आणि शैक्षणिक साधनांची हानी टाळण्यासाठी शिक्षकाला नियोजनाची आवश्यकता आहे. म्हणजे आपण आताच बघितलं की शिक्षकाला अनेक प्रकारचे कार्य करावे लागतात. म्हणजे अध्यापन नुसतं एकच कार्य नाही तर अध्यापनेतर अनेक प्रकारचे कार्य आहेत. अभ्यासपूरक उपक्रम आहेत किंवा अभ्यासेतर उपक्रम आहेत, सहशालेय कार्यक्रम आहेत. अशा प्रकारचे अनेक उपक्रम जे आहेत ते अनेक उपक्रम आणि अध्यापन, त्याचबरोबर क्रीडा कौशल्यासारख्या गोष्टी आहेत. बाहेर विद्यार्थ्यांना खेळायला जाणं असेल किंवा बाहेरच्या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेणं असेल, त्याला पाठवणं असेल, घेऊन जाणं असेल, असे अनेक गोष्टी त्याला कराव्या लागतात. आणि हे सर्व करत असताना जर त्या गोष्टींचं चांगलं नियोजन केलेलं असेल तर आपले शरीरश्रम तिथं वाया जाणार नाही. आणि शरीरश्रम वाया नाही गेले तर आपला वेळ पण वाचेल. आणि अध्यापनाचं जर योग्य नियोजन असेल तर मग शैक्षणिक साधनांची हानीसुद्धा आपल्याला टाळता येऊ शकते. म्हणजे अध्यापनाचा नुसता विचार केला तर जर त्याचं पूर्वनियोजन चांगलं असेल, तिथं कोणती शैक्षणिक साधनं आपल्याला वापरायची आहेत, कधी वापरायची आहेत, किती वेळ वापरायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन जर असेल तर मग ही शैक्षणिक साधनंसुद्धा आपण योग्य प्रकारे आपल्याला वापरता येऊ शकतं आणि आपले शरीरश्रम तिथं वाचतात आणि वेळ पण वाचतो. जर नियोजनच आपण केलेलं नसेल तर मग कधी काय करायचं, कुठल्या वेळी कुठलं शैक्षणिक साधन वापरायचं, किती वेळ वापरायचं, हे मग त्याचा ताळमेळ राहणार नाही आणि मग सगळं वेळेचं नियोजन पण आपलं बिघडून जाईल आणि आपले केलेले शरीरश्रमसुद्धा वाया जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपलं अध्यापन कार्य आणि अध्यापनेतर कार्य दोन्हीही प्रभावी व्हायचं असेल तर आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. कारण विनाकारण जे काही श्रम आपल्याला करावे लागतात ते विनाकारण करावे लागणारे श्रम आपले तिथं वाचतील, वेळ पण वाया जाणार नाही, वेळ पण वाचेल आणि बाकीच्या सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी वाचू शकतील. आणि म्हणून त्या ठिकाणी शरीरश्रम, वेळ आणि शैक्षणिक साधनांची हानी टाळण्यासाठी सुद्धा शिक्षकाला नियोजनाची आवश्यकता आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे अध्यापकीय व्यवसायाची दिशा ठरवण्यासाठी. म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे बघा. कारण शिक्षक म्हटला की त्याच्याकडं एक आदर्श व्यवसाय म्हणून या शिक्षकी पेशाकडं बघितलं जातं. जसं कुठलाही व्यवसाय असू दे, म्हणजे शिक्षक व्यवसाय असू द्या किंवा कुठलाही व्यवसाय असू द्या, हा व्यवसाय केवळ पैसा मिळवण्याचं साधन नाही किंवा केवळ पैसा मिळवण्यासाठी तो व्यवसाय आपण करू नये तर तो स्वार्थासाठी करणं योग्य नाही. कुठलाही व्यवसाय असेल तर तो केवळ स्वार्थासाठी करणं किंवा केवळ पैसा मिळवण्यासाठी करणं हे चांगलं नसतं. कारण त्या व्यवसायामधून आपल्याला आत्मिक समाधानसुद्धा लाभलं पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीचं सुद्धा समाधान झालं पाहिजे. ह्या दोन गोष्टीसुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि मग शिक्षकी व्यवसाय तर अतिशय निष्ठेनं, प्रामाणिकपणानं आणि समर्पणानं केला जाणारा हा व्यवसाय आहे. आणि म्हणून शिक्षकानं केवळ पगार घेण्यापुरतंच काम न करता हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय करत असताना अतिशय निष्ठेनं, प्रामाणिकपणानं, समर्पणानं जर हा व्यवसाय केला, विद्यार्थ्याशी त्याची जर बांधिलकी असेल तर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तो सतत प्रयत्नशील राहील आणि वेगवेगळ्या गोष्टींचं नियोजन जे आहे तो नियोजन करेल आणि चांगल्या प्रकारचे उपक्रम, चांगल्या प्रकारचं अध्यापन तो करत राहील आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांचं हित किंवा विद्यार्थ्यांचा विकास हेच त्याचं ध्येय जे आहे ते ध्येय साध्य होईल. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचा विकास आपल्याला साधायचा आहे त्याच पद्धतीनं शिक्षकाचा सुद्धा विकास साधला गेला पाहिजे. कारण शिक्षकानं फक्त BA, BCom, BSc आणि BEd एवढ्या डिग्र्या घेऊन त्याला 30, 35, 40 वर्ष नोकरी करायची म्हटल्यानंतर ते शक्य होत नाही. त्याला स्वतःला सुद्धा आपला अध्यापकीय व्यवसाय जो आहे त्या व्यवसायामध्ये प्रगती करणं गरजेचे आहे. पुढील पात्रता ज्या आहेत त्या पात्रता घेणं गरजेचं आहे, अधिकचं शिक्षण घेणं गरजेचं आहे. तरच तो त्याच्या व्यवसायाला योग्य प्रकारे दिशा देऊ शकतो किंवा न्याय देऊ शकतो. आणि मग ही जर त्याला योग्य दिशा द्यायची असेल तर मग मला भविष्यामध्ये
कोणत्या प्रकारचं आणखीन शिक्षण घेणं गरजेचं आहे, कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे, कोणत्या प्रकारचं कृती सत्र करायचं आहे, उन्हाळी सत्र करायचं आहे, रिफ्रेशर करायचं आहे, ओरिएंटेशन कोर्स करायचा आहे, ह्या सर्व गोष्टींचं नियोजनसुद्धा त्याला करणं गरजेचं आहे. कारण हे जर नियोजन नसेल तर त्याला स्वतःच्या व्यवसायामध्ये सुद्धा अयशस्वी होण्याची शक्यता असते. कारण शिक्षकाला अनेक वेळेला भविष्यामध्ये प्रमोशन जेव्हा मिळत असतं तेव्हा हे सर्व प्रकारचं प्रशिक्षण, शिक्षण, पात्रता त्यानं पूर्ण केली आहे का नाही हे सुद्धा पाहिलं जातं. आणि मग हे सगळं जर त्याला करायचं असेल म्हणजे अध्यापनाचं कार्य करायचं आहे, अभ्यासेतर उपक्रम त्याला पार पाडायचे आहेत, त्याचबरोबर स्वतःचा व्यवसायसुद्धा चांगला व्हावा ह्यासाठी सुद्धा त्याला दिशा ठरवायची आहे. आणि मग हे सगळं करत असताना जे काही तारेवरची कसरत आपली होऊ नये किंवा आपल्याला ते जड जाऊ नये यासाठी शिक्षकाला काय करणं गरजेचं आहे, नियोजन करणं गरजेचं आहे, नियोजनाची आवश्यकता आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा की श्रम विभागणी तत्व जे आहे त्या तत्वाची अंमलबजावणी होण्यासाठी सुद्धा शिक्षकाला नियोजनाची आवश्यकता आहे. म्हणजे पण बघितलं की शिक्षक म्हटल्यानंतर अनेक प्रकारची कामं त्याला करायची आहेत. अध्यापन आहे, अभ्यासेतर उपक्रम आहे, हे सोडून पुन्हा शासन इतर प्रकारच्या अनेक कामं त्याला सोपवत असतो. म्हणजे मग ती इलेक्शनची कामं असतील, एखादा सर्वे करायचा असेल, लोकसंख्या चा सर्वे असेल, किंवा आता कोरोना महामारीच्या काळामध्ये कोरोनाचा सर्वे आहे किंवा त्या कोरोनाचं ट्रेसिंग करण्याचं काम आहे. म्हणजे की शिक्षक म्हटल्यानंतर त्याला सर्व बाजूंनी अनेक प्रकारची कामं करावी लागतात आणि ही सर्व प्रकारची कामं करत असताना त्याला नियोजन करणं फारच गरजेचं आहे. कारण त्याशिवाय ती सर्व प्रकारची कामं तो योग्य प्रकारे करू शकणार नाही किंवा त्या कामाला सुद्धा न्याय देऊ शकणार नाही आणि स्वतःचं आरोग्य देखील तो चांगल्या प्रकारे सांभाळू शकणार नाही. आणि म्हणून हे सगळं करत असताना श्रम विभागणी तत्वाचं सुद्धा पालन झालं पाहिजे. म्हणजे सगळं काम जर एकटाच करत बसला तर मग तो मरून जाईल किंवा त्याचं आरोग्य बिघडून जाईल. आणि त्यासाठी काय करणं गरजेचं आहे की आपण जो काही विषय शिकवतो त्या विषयाचे समजा 2, 3, 4 शिक्षक शाळेमध्ये असतील तर आपण त्या विषयाचं अध्यापन करत असताना त्याचं विभागणी केली पाहिजे. म्हणजे कोणत्या इयत्तेचा विषय कुठला शिक्षक घेणार, मग 5वीचा कोण घेणार, 6वीचा कोण घेणार, 7वीचा कोण घेणार, 8वीचा कोण घेणार. म्हणजे प्रत्येक शिक्षकाला एक एक विषय जो आहे तो विषय त्याला वाटून द्यायचं, श्रमाची विभागणी करायची, वाटून द्यायचं. अध्यापनेतर उपक्रम आहेत, मग अभ्यासपूरक असेल, अभ्यासेतर कार्यक्रम असतील, सहशालेय कार्यक्रम असतील, ह्याच सुद्धा विभागणी झाली पाहिजे. म्हणजे कुठल्या शिक्षकाकडं कुठला विभाग सोपवायचा, प्रत्येक वेगवेगळे विभाग करणं आणि अनेक विभाग जे आहेत ते प्रत्येक शिक्षकाला सोपवून देणं म्हणजे त्या कार्यक्रमांची सुद्धा श्रम विभागणी जी आहे ती विभागणी होऊ शकते. आणि शाळाबाह्य जी काही कामं आहेत ती शाळाबाह्य कामंसुद्धा करत असताना त्याचंसुद्धा विभागणी प्रत्येक शिक्षकांमध्ये झाली पाहिजे. म्हणजे ह्या श्रम विभागणी तत्वाची अंमलबजावणी होईल, सर्व शिक्षकांना योग्य प्रकारे न्याय देता येईल आणि सर्व शिक्षकांना त्यांचं कामसुद्धा चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं. एकाच शिक्षकावर लोड न होता त्या शिक्षकावरच्या कामाची जबाबदारी ही सर्वांमध्ये जर वाटून टाकली तर कामाचा ताणसुद्धा हलका होतो आणि ते कार्य जे आहे ते कार्य अनेक लोकांमध्ये विभागल्यामुळं ते कार्यसुद्धा चांगलं होतं. म्हणजे हे सगळं जर योग्य प्रकारे व्हायचं असेल आणि हे श्रम विभागणी तत्वाची अंमलबजावणी जर करायची असेल तर त्यासाठी सुद्धा शिक्षकाला नियोजन करणं गरजेचं आहे किंवा नियोजनाची आवश्यकता आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे, शिक्षकाला आपले कार्य अधिक कार्यक्षमतेने पार पाडता येण्यासाठी सुद्धा नियोजनाची आवश्यकता आहे. म्हणजे हे वर जे काय 5 पॉईंट आपण बघितले, ह्या 5 पॉईंटचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये हा पॉईंट आलेलाच आहे. म्हणजे अगदी अध्यापनापासून किंवा शिक्षणाचे ध्येय उद्दिष्ट साध्य करणं, अध्यापनेतर कार्य, स्वतःचा व्यवसायाला दिशा देणं असेल, श्रम विभागणी तत्व असेल, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून काय करायचं आहे, शिक्षकाचं कार्य जर अतिशय चांगलं व्हावं, कार्यक्षमपणे जर पार पाडता त्याला यायचं असेल तर ह्या वरील सर्व गोष्टींचं जर चांगलं नियोजन झालं तर आपोआप त्याचं कार्य त्याला अधिक कार्यक्षमतेनं करता येऊ शकतं आणि आपल्या व्यवसायाला त्याला न्याय देता येऊ शकतो किंवा त्याचं जे कार्य आहे ते कार्य चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि म्हणून त्याला नियोजनाची फार आवश्यकता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे शिक्षक एक चांगला नियोजक कसा असला पाहिजे आणि शिक्षक एक चांगला नियोजक म्हणून त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कार्य करावी लागतात ते कार्य कोणकोणती करायची आहेत हे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मात्र ती कार्य करण्याच्या अगोदर त्याला नियोजनच करणं का गरजेचं आहे, नियोजनाची का आवश्यकता आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. हा व्हिडिओ
जर आपणाला आवडला असेल तर याला नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.